मातोश्री चालक मालक सगळे भेटतो. दादासाहेब एक आमदार. राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज मालेगाव शहरात शिवसेना संचलित मातोश्री चालक मालक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे आदरणीय शिक्षण मंत्री नामदार भुसे साहेबांच्या प्रतिमेचा अभिषेक या ठिकाणी करण्यात आला। याचा मागचा स्वच्छ उद्देश असा होता की आदरणीय मंत्री महोदयांवर काही राजकीय पक्षांनी पेपर फुटीच्या संदर्भात अतिशय खाद्य दराचं राजकारण आंदोलन केलं। मला आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आम्ही सांगू इच्छितो की आदरणीय नामदार भुसे साहेब गेल्या 25 वर्षापासून या मालेगाव तालुक्याचं प्रतिनिधित्व विधानमंडळात केलं आहे आणि गेल्या 15 वर्षापासून ते या महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात म्हणून सहभागी आहेत। त्यांचं काम, त्यांचं चारित्र्य, त्यांचं काम अतिशय सुंदर, चंद्रासारखं स्वच्छ आणि सूर्यासारखं तेज असं आहे हे आम्हाला कोणत्याही व्यक्तीला किंवा पक्षाला सांगण्याची गरज नाही की मालेगाव तालुक्याची जनता आणि संपूर्ण राज्याची जनता जाणून घ्या। म्हणून आज मातोश्री चालक मालक संघटनेच्या वतीने या ठिकाणी आदरणीय नामदार भुसे साहेबांच्या प्रतिमेला अभिषेक करून आम्ही जे काही राजकीय पक्ष चुकीच्या पद्धतीने आंदोलन करतायत, आंदोलनाला आमचा विरोध नाही, परंतु संविधानाला धरून त्यांनी संविधानिक पद्धतीने त्यांनी आंदोलन करावं, त्यांच्या मागण्या मांडाव्या, त्याबद्दल दुमत नाही। परंतु खालच्या स्तरावर जाऊन त्याच्या काही आरोप केले जातात त्याला आमचा शिवसेनेच्या वतीने विरोध असेल। येणाऱ्या काळात तरी देखील त्यांनी काही आंदोलनाचा प्रयत्न केला, शिवसेना त्याला सगळं उत्तर देईल या ठिकाणी आपल्या माध्यमातून आपल्या मालेगाव तालुक्यातील चालक मालक संघटनेचे अध्यक्ष आज आपले संपूर्ण मालेगाव तालुका जे बी काही आज चालक चालक संघटनेचे जे बी वाहन चालक आहेत, चालक आहेत, आज आपले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसेंनी जे काही काम केलेलं आहे महाराष्ट्रात, असं काम कोणीही केलेलं नाही, होणार बी नाही। पण आपल्या साहेबांनी जे काम केलेलं आहे ते कधी होणार नाही। कण मंत्री आले, कण गेले, पण आपल्या साहेबासारखं काम या महाराष्ट्रात कोणीही करणार नाही। म्हणून आज हा कार्यक्रम ठेवला जातोय। मालक चालक संघटनेच्या वतीने, चाळीसगाव फाट्याच्या वतीने संपूर्ण तालुक्यात जे काही मालक चालक संघटना असतील त्यांच्या वतीने खंबीरपणाने आज जाहीर आम्ही इथं दूधचा कार्यक्रम ठेवलेला आहे। साहेबांना अभिषेकचा कार्यक्रम ठेवलेला आहे। म्हणून आज महाराष्ट्रात कोणी केलं नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून सीईटी पेपरवरून जो महाराष्ट्रात राजकारण काही लोकांनी सुरू केलेलं आहे, मी राजकारण नव्हे ते गलिच्छ राजकारण सुरू केलेलं आहे आणि आमचे आदरणीय शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्यावर जे चिखलफेक करण्याचं घाण कृत्य काही दिवसांपासून सुरू आहे आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही आमच्या मातोश्री चालक मालक संघटनेच्या वतीने या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रतिमेस दुग्ध अभिषेक करून त्यांचं या ठिकाणी आम्ही दुग्ध अभिषेक करून स्वागत या ठिकाणी केलेलं आहे आणि साहेबांना यापुढे चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा मिळो आणि त्यांच्या हातून जास्तीत जास्त विकासाची कामे होत। शालेय शिक्षण मंत्री खात्यात ज्या दिवसापासून साहेबांनी कारभार सांभाळला आहे आपल्याला हे महाराष्ट्र बदलताना दिसत आहे। विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्याचं वातावरण साहेबांनी निर्माण केलेलं आहे। जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कशा पद्धतीने जास्त वाढेल जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांना यामध्ये उच्च दर्जाचं शिक्षण कसं मिळेल, या एक ना अनेक उपाययोजना
गेल्या वर्षभरापासून 1.5 वर्षापासून साहेब राबवित आहेत. आणि राहिला सीईटी पेपरचा विषय, तर सीईटी पेपर संदर्भात मागच्या महिन्यात विधानसभेत आणि पत्रकार परिषदेमध्ये मंत्री महोदयांनी सविस्तर खुलासा केलेला आहे. सीईटी परीक्षा ही कोण कंडक्ट करतं, हिचे अधिकार कोणाकडे आहेत याच्याबद्दल सविस्तर माहिती देऊन सुद्धा विरोधकांना ही सगळी माहिती मिळाल्यानंतर सुद्धा फक्त विरोधाला विरोध आणि निव्वळ राजकारण करण्याचा हे जे पाप काही लोक या ठिकाणी करीत आहेत, यांचा आम्ही मालेगाव वासियांच्या तर्फे, सर्व शिवसेनेच्या तर्फे आणि आमच्या चालक मालक संघटनेच्या तर्फे जाहीर निषेध करतो. काही सामाजिक संघटनांनी स्थानिक पातळीवर साहेबांच्या राजीनाम्याची मागणी केली, त्याबद्दल आपण काय बोला? साहेबांनी मागच्या आठवड्यातच या राजीनाम्याच्या जे काही राजीनामा मागणारे लोक आहेत यांची पार्श्वभूमी काय आणि राजीनामा कशासाठी मागतायत याचं कारण काय, याचं उत्तर आम्हाला हवं आहे. नुसता राजीनामा मागून चालणार नाही, तो राजीनामा कशासाठी मागतायत. साहेबांनी जर ही परीक्षा कोण कंडक्ट करतं, कोणाच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाते याबद्दल सविस्तर माहिती दिल्यानंतर देखील फक्त निव्वळ विरोधाला विरोध म्हणून राजीनामा मागितला जात आहे, यात कुठलंही तथ्य आम्हाला वाटत नाही. 8 दिवसाच्या आत साहेबांनी राजीनामा दिला तर त्यांच्या घराच्यावर मोठ्या प्रमाणात आंदोलन राज्यभर देशव्यापी आहे. त्याबद्दल तेव्हा शिवसेनेचे भूमिका काय राहणार आहे? मी त्या आंदोलनकर्त्यांना इशारा देऊ इच्छितो. ही लोकशाही आहे, संविधानाचं राज्य या महाराष्ट्रामध्ये आहे आणि लोकशाहीने आंदोलन करण्याला कुणी रोखणार नाही. करत असताना तुमची ज्याप्रमाणे मागच्या काही काळात तुम्ही त्यांच्या घरासमोर जी जीभ घसरली आणि ज्या अर्वाच्य भाषेत तुम्ही आंदोलन केलं, हे निंदनीय आहे, संविधानाला अशोभनीय आहे. आंदोलन करण्याचा अधिकार या महाराष्ट्रातील, या देशातील प्रत्येक जनतेला आहे. आंदोलन करा, परंतु आंदोलन हे आंदोलनासारखं असले पाहिजे. कोणाची सुपारी घेऊन, कोणाच्या सुपाऱ्या घेऊन तुम्ही कोणाला शिवीगाळ करून, बदनाम्या करून आणि मैतीला चला, मरणाला चला, या प्रकारचं आंदोलन हे खपवून घेतल्या जाणार नाही. आंदोलन हे लोकशाहीच्या मार्गाने झालं पाहिजे आणि अन्यथा जर मागच्या पद्धतीने जे आंदोलन केलं तसं आंदोलन जर करण्याचा प्रयत्न करतील तर शिवसेना त्याला सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार. आप हमारे अब तक न्यूज चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस कर दें और अगर आप हमारी मदद करना चाहते हैं तो आप हमारे ज्वाइन का बटन दबाकर हमारी मेंबर्स आदमी भी आप ले सकते हैं. इससे आप हमारी मदद भी कर देंगे और हमारी बेबाकी को 4 लगाने का काम भी करेंगे. तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन आपके लिए लाया है धूप से बचाने वाली डे क्रीम, सौंले चेहरे को गोरा करने वाली नाइट क्रीम, फुंसियों के लिए टीसी स्किन क्लीनर एंड सेरम, सर्दी में जिल्दों को ताजा रखने वाला मॉइस्चराइजर, 7 दिनों में गोरा करने वाली क्रीम, आंखों के नीचे कालापन को दूर करने वाला टीसी डार्क वे सीरम, हाथ और गर्दन का कालापन दूर करने वाला साबुन. हमारा पता याद रखें, कुसुम्बा रोड, औलिया मस्जिद के सामने, तुबा कॉस्मेटिक कंप्लीट स्किन सॉल्यूशन.